आज आपण बघणार आहोत मित्रांनो 8 फेब्रुवारी 2024 मध्ये जो जिल्हा न्यायालय पेपर झाला होता त्याबद्दल आपण थोडक्यात प्रश्न बघणार आहोत मित्रांनो। आतापर्यंत चॅनलला जॉईन झालं नसेल तर चॅनलला जॉईन करा। खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, येणाऱ्या परीक्षेसाठी खूप कामी येणार आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 1, 2023चा अर्जुन पुरस्कार कोणाला मिळालेला आहे क्रिकेटमध्ये? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मोहम्मद शमी यांना मिळालेला आहे। 26 खेळाडूंना मिळालेला आतापर्यंत। नेक्स्ट प्रश्न आहे पहिला क्रिकेट वर्ल्ड कप कोणत्या संघाने जिंकला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे वेस्ट इंडिज यांनी 1975 मध्ये पहिले क्रिकेट वर्ल्ड कप जिंकलेले आहे। ऑस्ट्रेलिया विरुद्ध लढलेला होता हा सामना आणि तो कुठं रमला होता तर इंग्लंडमध्ये। भारताने 1983 मध्ये आणि 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 10 वर्ल्ड कप जिंकलेले आहे। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, बौद्ध धर्मावर एक प्रश्न विचारला होता। सुशील कुमार 2023च्या कोणत्या क्षेत्रातील पुरस्कार मिळालेला आहे? सुशील कुमार 2023च्या कोणत्या क्षेत्रातील पुरस्कार मिळालेला आहे? तर कुस्तीसाठी पुरस्कार मिळालेला आहे सुशील कुमार यांना। नेक्स्ट प्रश्न आहे द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात कधी झाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 1985 मध्ये सुरू झालेली आहे। नेक्स्ट प्रश्न आहे फुलपाखरू हा कोणत्या गटात येतो? फुलपाखरू हा कीटक या गटामध्ये येतो। नेक्स्ट प्रश्न आहे पेशी केंद्राचा शोध कोणी लावला? तर पेशी केंद्राचा शोध हा रॉबर्ट हुक यांनी लावला आणि तो कधी लावला तर 1965 मध्ये लावला। नेक्स्ट प्रश्न आहे डोळ्यासाठी आणि त्वचासाठी लागणारे जीवनसत्व कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ए जीवनसत्व हे डोळ्यासाठी आणि त्वचासाठी लागणारे जीवनसत्व आहे। नेक्स्ट प्रश्न आहे भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या साक्षीदारांनी कोणत्या वर्षी पार्लमेंटमध्ये बॉम्ब टाकला होता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 8 एप्रिल 1929 मध्ये। नेक्स्ट प्रश्न आहे रयत शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर रयत या शब्दाचा समानार्थी आहे प्रजा किंवा जनता। रयत शब्दाचा समानार्थी शब्द आहे। नेक्स्ट प्रश्न आहे मी पारिजातकाची फुले वेचली विधेयक उद्देश ओळखा। तर हे उद्देश आहे मित्रांनो मी करताय, त्यामुळे मी पारिजातकाची फुले वेचली हे विदेश आहे मी। नेक्स्ट प्रश्न आहे राजन भरले आहे या अर्थाचे दुसरे वाक्य कोणते म्हणजे नकारार्थी? तर राजन रिकामा नाही। नेक्स्ट प्रश्न आहे गरुड युद्ध फ्रान्स व भारत राजस्थानामधील कोणत्या भागामध्ये झाला? तर जोधपूर या भागामध्ये झालेला आहे। नेक्स्ट प्रश्न आहे शेतकऱ्यांची आत्महत्येचे प्रमाण कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त आहे? तर पश्चिम विदर्भामध्ये। त्याच्यानंतर इंग्रजीवर 2 आर्टिकलवर प्रश्न विचारलेले होते। नेक्स्ट प्रश्न आहे मी बोलणारा म्हणजे टिंबटिंब यासाठी एक शब्द कोणता? मी बोलणारा म्हणजे टिंबटिंब यासाठी एक शब्द कोणता? तर अबोल हा शब्द आहे। नेक्स्ट प्रश्न आहे मॅग्नेशियम दुधाचे pH किती असतात? मॅग्नेशियम दुधाचे pH किती असतात? तर 10.5। मॅग्नेशियम दुधाचे pH 10.5 असतात। नेक्स्ट प्रश्न आहे 1937 काँग्रेसला किती प्रांतात सरकार स्थापन करण्यात आली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 1937 मध्ये काँग्रेसला 7 प्रांतात स्थापना करण्यात आलेली आहे। 1935च्या कायद्यानुसार 1937 प्रांतिक कायदे मंडळ 11 प्रांत होते, त्यामध्ये 7 जागेला स्थापना मिळालेला आहे काँग्रेसला। नेक्स्ट प्रश्न आहे स्वाभिमानी चळवळीचे जनक कोण? तर या प्रश्नाचे उत्तर व्ही रामस्वामी यांनी 1925 मध्ये तामिळनाडूमध्ये ही चळवळ स्थापन करण्यात आलेली आहे 1925 मध्ये। नेक्स्ट प्रश्न आहे 1946 मध्ये राजाजी कोणाला म्हणले गेली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सी राजगोपालाचारी आणि ते पहिले गव्हर्नर जनरल होते। नेक्स्ट प्रश्न आहे ऑगस्ट 2023 मध्ये DRDOचे माजी प्रमुख यांचे निधन झाले, त्यांचे नाव काय? तर VS राघवन। अरुणाचलम हे पण नाव होतं त्यांचं मित्रांनो। आणि आता सध्याचे जे DRDOचे माजी प्रमुख समीर कामत हे आहे। नेक्स्ट प्रश्न आहे ऋग्वेदाचा कालखंड कुठला आहे? ऋग्वेदाचा कालखंड कितवा आहे? तर इसवी पूर्वी 1500। मित्रांनो प्रत्येक एक्झाममध्ये काही क्वेश्चन येत आहे ऋग्वेदाचा, हा पूर्णपणे अभ्यास करा। नेक्स्ट प्रश्न आहे रामायणामध्ये 24,000 श्लोक होते आणि माध्यम कवी पारंपरिक लेखक हे वाल्मिक होते, असं एक स्टेटमेंट होतं मित्रांनो, ते पण एकदा बघून घ्या। नेक्स्ट प्रश्न आहे हिमालयास पर्वतातील सर्वात
दक्षिणेकडील रांग कोणती? हिमालयात पर्वतातील सर्वात दक्षिणेकडील रांग कोणती? तर शिवालिक ही रांग आहे. हा नेक्स्ट प्रश्न आहे, डी मुकेश कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर डी मुकेश हा बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. हा नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील सर्वात जुनी फुटबॉल ट्रॉफी कोणती? तर 1988 मध्ये शिमलामध्ये झालेल्या ड्युरो कप ही ट्रॉफी आहे जुनी. प्रश्न आहे, मोजकेच बोलणारा समूहदर्शक शब्द कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मितभाषी. मोजकेच बोलणारा हा मितभाषी असा समूहदर्शक शब्द आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, MLA चे फुल फॉर्म काय आहे? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करा. नेक्स्ट प्रश्न आहे, फुटबॉल गोल पोस्टची उंची किती मीटर असते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 7.32 मीटर असते. नेक्स्ट प्रश्न आहे, अर्जुन पुरस्कार कोणत्या वर्षापासून चालू झाला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 1961 मध्ये अर्जुन पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मोहन मेडल एग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कधी झाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 1875 मध्ये झाली आणि ती कोणी स्थापन केली? तर सर सय्यद अहमद खान यांनी स्थापन केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कुस्तीसाठी 2023चा द्रोणाचार्य पुरस्कार कोणाला दिला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ललित कुमार यांना. आणि ते कोण असतात? कुस्ती वस्ताद त्यांना दिला जातो. जे ट्रेनर असतात ना, त्यासाठी दिला जातो हा पुरस्कार. नेक्स्ट प्रश्न आहे, बालविवाह कायद्यापासून कधी पारित झाला? बालविवाह कायद्यापासून कधी पारित झाला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 1928 मध्ये मुलीला 14 वर्ष आणि मुलाला 18 वर्षापर्यंत. आणि बालविवाह प्रतिबंध कायदा हा 2006 मध्ये लागू झालेला आहे. मुलीचं वय 18 आणि मुलाचं वय 21 वर्ष. नेक्स्ट प्रश्न आहे, करो या मरो हा नारा कुठल्या चळवळीत दिला गेला? प्रश्नाचे उत्तर आहे ऑगस्ट चळवळ. आणि ती कोणी स्थापन केली होती? तर महात्मा गांधी यांनी. आणि 8 ऑगस्ट 1942 मध्ये छोडो भारत चळवळ. नेक्स्ट प्रश्न आहे, तापी नदीचा उगम कुठे होतो? तर तापी नदीचा उगम हा मुलताई जवळ होतो. मध्य प्रदेशमध्ये आहे, बैतूल जिल्हा आहे आणि सातपुडा डोंगर रांगामध्ये मुलताई जवळ हा तापी नदीचा उगम होत असतो मित्रांनो.